Okay, good morning, friends. Today we are going to start a new concept, that is energy of a rotating molecule. Okay, energy of a rotating molecule. Now, ई रोटेशनल हा फॉर्म्युला आपण डेराइव करणार आहे. ओके, आत्तापासून सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला एकदम हळूहळू व्यवस्थित सांगणार आहे. त्यामुळे लक्ष ठेवा इथून पुढे, कारण सगळे फॉर्म्युले सगळे कन्सेप्ट आपल्याला लागणार आहेत. एक 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 गोष्ट लक्षात ठेवा. तर सपोज आपण एक मॉलिक्यूल घेतला HCl. ओके, सपोज आपण सर्टन काइंड ऑफ रेडिएशन्स आपण त्याला इरेडिएट केल्या. सपोज मायक्रोवेव्ह केल्या आपण, मायक्रोवेव्ह थोडा लेस एनर्जेटिक, तर मॉलिक्यूल तुमचा रोटेट होईल. ओके, मॉलिक्यूल तुमचा रोटेट होईल आणि तो ग्राउंड स्टेट मधनं एक्साइटेड स्टेट मध्ये जाईल आणि जो का रिस्पॉन्स मिळणार आहे आपण त्याला रेकॉर्ड करणार इन फॉर्म ऑफ ए स्पेक्ट्रा. सपोज आपण वी हॅव यूज्ड लिटिल हाय एनर्जी, अजून थोडी जास्त एनर्जीच्या रेडिएशन्स आपण वापरल्या, तर मॉलिक्यूल तुमचा रोटेट तर होईलच, पण तो थोडासा व्हायब्रेट पण होईल. ओके, व्हायब्रेट पण होईल. मग त्या दो का स्पेक्ट्रा मिळणार आपल्याला, तो आपल्याला आयर स्पेक्ट्रा, म्हणजे जास्त एनर्जी रेडिएशन वापरल्या म्हणजे कुठल्या आयर रेडिएशन वापरल्या आपण, म्हणून आपल्याला मिळणार आहे आयर स्पेक्ट्रा. अजून थोड्या जास्त एनर्जीच्या रेडिएशन वापरल्या आपण, सपोज युव्ही वापरल्या, तर काय होईल, मॉलिक्यूल मधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते नॉकआउट होतील आणि आपल्याला युव्ही स्पेक्ट्रा मिळेल. आपल्याला युव्ही आता सध्या नाहीये सिलेबस मध्ये, तर आपण मायक्रोवेव्ह, आयर आणि रमन पाहणार आहे. ओके, मायक्रोवेव्ह आपण थोडे लेस एनर्जेटिक वापरल्या, मॉलिक्यूल फक्त थोडासा रोटेट होईल. आयर रेडिएशन्स वापरल्या तर मॉलिक्यूल रोटेट होईल प्लस व्हायब्रेट होईल आणि युव्हीच्या इलेक्ट्रॉन्स नॉकआउट होतील. आपण सध्या मायक्रोवेव्हवर कॉन्सन्ट्रेट करूया, म्हणजे दॅट इज रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी और मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रोस्कोपी, आणि आयर म्हणजे व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, आपण जाऊया आता डेरिव्हेशन डेराइव करूया. आता मोमेंटम म्हणजे माहिती तुम्हाला, अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम म्हणजे माहिती मास इंटू वेलोसिटी, बट angular momentum is moment of inertia into angular frequency. ओके, आता मॉलिक्यूल आपला जो आहे, ओके, तो मॉलिक्यूल आपला रोटेट होणार आहे असा विथ ए अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा, and angular momentum is moment of inertia into omega. But according to Bohr's concept or Bohr's quantization of energy, angular momentum is integral multiple of h by 2 pi. Integral multiple of h by 2 pi. H means Planck's constant, a constant is Planck's constant, pi आणि 2, integral multiple h by 2 pi. आता इंटिग्रल म्हणजे काय? इंटिजर n इज इक्वल टू 0 1 2 3 4 5. म्हणजे काय? सपोज न्यूक्लियस आहे आणि ऑर्बिट्स आहेत, n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3, हे ऑर्बिट्स आहेत. हे इथे n कन्सिडर केलं आपण. इंटिग्रल हा n, इंटिग्रल मल्टिपल बाय h बाय 2 पाय, म्हणजे काय होईल? angular momentum is nh by 2 pi. Okay, now angular momentum of a rotating molecule with a angular velocity omega and moment of inertia I is given by
n h by 2 pi is equal to I omega according to Bohr's quantization of energy आणि according to just angular moment of rotating molecule or rotating object. As quantum conditions are applicable as आता क्वांटम मेकॅनिक्स मध्ये जास्त जायचं ना आपल्याला quantum conditions are applicable to rotational systems, the angular momentum should be फक्त इथे मी n इज इक्वल टू जे टाकतोय. का टाकतोय मी लक्षात घ्या. इथे सपोज एनर्जी लेवल्स आहेत, n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 4 सो ऑन. हे एनर्जी लेवल्स आहेत. मॉलिक्यूल तुमचा ह्या स्टेट मध्ये असेल किंवा 0 घ्या इकडे सुरुवातीला 0 स्टेट मध्ये असेल तर तो रोटेट होईल आणि या स्टेट मध्ये जाईल. अजून थोडासा फास्ट रोटेट होईल आणि तो या स्टेट मध्ये जाईल अँड सो ऑन. पण आता मी ते n च्या ऐवजी इथं मी जे लिहिणार आहे. जे इज इक्वल टू 1, जे इज इक्वल टू 2, जे इज इक्वल टू 3. हे एनर्जी लेवल्स आहेत. पण आता आपल्याला याला एनर्जी लेवल्स नाही म्हणायचं, आपल्याला याला आपण रोटेशनल क्वांटम नंबर म्हणायचं. आपल्याला जे ला काय म्हणायचंय रोटेशनल क्वांटम नंबर म्हणायचं आपल्याला. हे एनर्जी लेवल्सलाच वेगळा शब्द वापरणार आपण क्वांटम केमिस्ट्री आणि रोटेशनल क्वांटम नंबर. म्हणून मी इथं काय लिहिणार आहे च्या ऐवजी जे एच बाय 2 पाय ओके इज इक्वल टू I omega. Now kinetic energy of a particular object is half mv square. Kinetic energy of a particular object is half mv square, but kinetic energy of a rotating molecule is half I into omega square. Kinetic energy of a rotating molecule is half moment of inertia into omega square. On multiplying and dividing, on multiplying and dividing the above equation by I ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं म्हणजे काय होईल I इंटू आय 1/2 हा 2i होईल. ह्याला डिवाइड केला आय ने, ह्याला मल्टिप्लाय केला म्हणजे हा काय होईल आय स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर. ओके आता आपण काय करूया हा 2i इकडे घेऊया. ह्याला ई रोटेशन बाय आय ई रोटेशन काय होईल याला 2i इकडे घेऊया आपण 2i इंटू ई रोटेशन हा मल्टिप्लायला याला म्हणजे ई रोटेशन इंटू इकडचं लिहूया आपण आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके आता as we have written that I omega is equal to JH इधर लिहिले आपण JH by 2 pi. Okay, so I omega is equal to JH by 2 pi म्हणजेच काय होईल आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय जे एच बाय 2 पाय म्हणजेच जे स्क्वेअर एच स्क्वेअर बाय 2 to the 4 and
पाय स्क्वेअर आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय आपण लिहिलंय जे एच बाय 2 पाय, म्हणजे याचा स्क्वेअर आपण जर केला तर जे स्क्वेअर एच स्क्वेअर बाय 2 × 2 4 × पाय स्क्वेअर. आणि आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय इथं आपण लिहिलेलं आहे 2 × ई रोटेशनल 2i × आपण हे लिहिलं आहे. ओके, ई रोटेशनल आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आपण इथं 2 रोटेशनल आणि जे स्क्वेअर एच स्क्वेअर बाय 4 पाय स्क्वेअर. ओके, आता हा ई रोटेशनल आणि 2i आपण खाली घेऊन येऊया इकडे, म्हणजे काय होईल 2i इकडे आला 2 4 जा 8 2 4 जा 8 इकडे होईल 8 पाय स्क्वेअर. आय खाली येईल इकडे आय ई रोटेशनल एज इट इज राहील ई रोटेशनल आणि जे स्क्वेअर एच स्क्वेअर अकॉर्डिंग टू स्कॉर्डिंजर इक्वेशन. अकॉर्डिंग टू स्कॉर्डिंजर वेव्ह इक्वेशन quantum restriction to rotational energy is given by the relation h square by rotational h square by 8 pi square I into j into j plus 1. ओके, आता आपल्याला हे डिराइव्ह करायचं नाही आहे जे इंटू जे, आपल्याला क्वांटम मध्ये डीप मध्ये जावं लागेल. फक्त लक्षात ठेवा की जे स्क्वेअरची व्हॅल्यू आहे स्कॉर्डिनर इक्वेशन प्रमाणे डिराइव्ह केलेली आहे ती कशी आहे जे इंटू जे प्लस 1. हे आपल्याला सारखं लागणार आहे, हे सारखं लक्षात ठेवा. ओके, हे आपल्याला हे फॉर्म्युला सारखा लागणार आपल्याला. दिसतंय ना, दिसतंय. ई रोटेशन इक्वल टू एच स्क्वेअर बाय 8 पाय स्क्वेअर आय इंटू जे प्लस 1. हा फॉर्म्युला पिटपॅट पाहिजे दररोज म्हणा 10 वेळा. ठीक आहे, आता आपण पुढचं नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू.